लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। मॅरेथॉन बैठक आहे की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये इथली घोषणा केली होती। त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता। तर आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही या खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे। त्यामुळे आता खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% खात्यात हे पैसे पोहोचून जातील। 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात। त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते। त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे, त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत। कृषी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी केली। कृषी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा। 6 जून वगैरे अशी कुठली तारीख नाही आहे, तारीख मी सांगितली तीच आहे, 30 जून पूर्वी करू। कृषी उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा अशी देखील मागणी शिष्टमंडळाकडे करण्यात आली। निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कृषी मालाच्या खरेदीकरता खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत, त्याचे आकडेही आम्ही सांगितले, तिथे नोंदणी पण आपली सुरू झालेली आहे आणि आम्हीही विनंती केली आणि आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्या शेतकरी नेत्यांनी विनंती करावी की कोणीही हमी भावाच्या खाली व्यापाऱ्यांना विकू नये। व्यापारी जर हमी भाव देत असेल तर व्यापाऱ्याला द्यावं, व्यापारी हमी भाव देत नसेल तर आपल्या केंद्रांवर आणून त्यांनी ते विकावं, अशा प्रकारची आम्ही सीएम सर आज मुंबईमध्ये 17 मुलांना ओलीस धरणाऱ्या एका व्यक्तीचा, रोहित आर्य नावाच्या व्यक्तीचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे पोळीमध्ये। काय तपशील आहे या घटनेविषयी? बघा, याचा सगळा तपशील पोलिसांनी आपल्याला दिलेला आहे। अतिशय विक्षिप्तपणे ज्या प्रकारे त्यांनी बोलून आणि मुलांना ओलीस धरलं, मी खरोखर पोलिसांचं अभिनंदन करेन की पोलिसांनी नीट ऑपरेशन त्या ठिकाणी केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये अर्थातच त्याचा मृत्यू झालेला आहे, पण सगळ्या मुलांना सुखरूप पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे। आता त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरच बाकी गोष्टी सांगता येतील। बघा, आता त्यांचं समाधान झालंय की नाही हे तुम्हाला सांगतील। आम्हाला असं वाटतं त्यांचं समाधान झालंय, पण त्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं समाधान करणं हे जास्त महत्वाचं वाटतं, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू। खूप मोठा निर्णय आहे, पण सरकारवर आधीच थोडासा आर्थिक बोजा देखील आहे, तर कसं सॉर्ट आउट आहे? आता हे खरंच आहे की आर्थिक बोजा मोठा आहे, सरकार आर्थिक अडचणीत आहे, पण जसं आता आर्थिक अडचणीत असतानाही आपण आजपर्यंतची सर्वात मोठी मदत ही अतिवृष्टीमध्ये यावेळेस केली आहे, मार्ग काढू आता त्यातनं काहीतरी। सर हिंदी में बता दीजिए, महाराष्ट्र सरकार की ओर से किसानों के लिए किस प्रकार का बड़ा फैसला है? महाराष्ट्र की हमारी सरकार ने अपना जो घोषणा पत्र दिया था, उस घोषणा पत्र में किसानों को कर्जा माफ करेंगे इस प्रकार की हमने घोषणा की थी। उसी तर्ज पर आज हम लोगों ने फैसला किया है, एक हमने इसके ऊपर कमेटी तैयार की है। ये कमेटी किस प्रकार से कर्जा माफ करना है, उसके नियम निकष क्या होंगे, इसके ऊपर अभ्यास करके अप्रैल के फर्स्ट वीक में हमको एक अपना रिपोर्ट देगी और उसके बाद 3 महीने में यानी 30 जून से पहले हम लोग उस रिपोर्ट के आधार पर
ये जो हमारे किसान हैं इन किसानों को कर्जा माफ करेंगे। पवई में सर जिस तरीके से इनकाउंटर किया गया है उस पूरे मामले को किस तरीके से जांच हो रही है? देखिए, पवई का जो मामला है उसमें एक बहुत ही अलग तरीके का ये सारा मामला सामने आया हुआ है और जिस प्रकार से 17 बच्चों को उन्होंने अगवा करके या उनको अलग कारण से बुला के और फिर उनको कैप्टिव रखकर जिस प्रकार से धमकी देने का काम किया और उनकी जान को खतरे में डालने का काम किया, मुंबई की पुलिस ने बहुत अच्छा कार्य करके और एक बहुत सटीक ऑपरेशन किया और जो आरोपी है उसकी उस ऑपरेशन में मृत्यु हुई है और 17 बच्चों को बिल्कुल कोई खरोच भी न आते हुए उनको बाहर निकाला है। अभी इसकी जो बाकी तफसील है उसको बाद में आपको बताया जाए। आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। पर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू। पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे जे निर्णय आहेत ते घेण्यात आले आणि त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणींची केवायसीची मुदत आहे ती आता 18 नोव्हेंबरपर्यंत आहेत आणि या कालावधीमध्ये ज्या लाडक्या बहिणी केवायसी करणार आहे त्याच बहिणींना आता पुढे लाभ कंटिन्यू राहणार आहे आणि ज्या करणार नाहीत त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद करण्यात येणार आहे। केवायसी करताना भरपूर प्रमाणे महिलांना जो प्रॉब्लेम आहे तो आलेला आहे। ज्या बहिणींचे पती वारलेले आहेत किंवा त्यांचे वडील वारलेले आहेत तर अशांनी काय करावे यासाठी अजूनपर्यंत जो ऑप्शन आहे तो सुचवण्यात आलेला नाहीये। यावरची लवकरात लवकर अपडेट येईल असे सुद्धा सांगण्यात आलेले, परंतु अजूनपर्यंत ती अपडेट समोर आलेली नाहीये आणि जी फायनल डेट आहे ते आता कन्फर्म झालेली आहे। 18 नोव्हेंबरपर्यंतच तुम्हाला जी केवायसी करावी लागणार आहे। तुम्ही या महिन्याची केवायसी केली नसेल तरी सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्वरित खात्यामध्ये मिळणार आहे, परंतु नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला केवायसी कंप्लीट करावीच लागणार आहे। ज्या बहिणी या केवायसी कंप्लीट करतील आणि ज्या यामध्ये पात्र ठरतील त्याच बहिणींना पुढचे जे हप्ते आहे ते कंटिन्यू चालू ठेवणार आहे। आपण बघू शकता की सरकारने 21 रुपयाचा जो निर्णय तो घेण्यात आलेला होता, परंतु 21 रुपये देण्यासाठी ज्या महिलांची संख्या होती ती भरपूर प्रमाणात वाढलेली होती। ही संख्या कमी करण्यासाठी सरकारने ई केवायसीची जी मोहीम आहे ती राबवली आणि ई केवायसी मध्ये भरपूर ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरत आहेत, जेणेकरून त्यांचा जो लाभ आहे तो बंद केला जात आहे आणि सरकारचे जे पैसे आहेत ते त्यांच्याकडे आता शिल्लक राहत आहे। त्याच कारणाने आता पुढे जे हप्ते असणार आहेत ते सुद्धा तुम्हाला 21 रुपयाप्रमाणे मिळतील, याची जी माहिती आहे ती लवकरात लवकर येत आहे। सरकारला ती रक्कम वाढवण्यामध्ये आता मदत होणार आहे आणि बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे आणि जो बहिणींचा ओवाळणी त्यांना मिळाली नव्हती त्यांना केवायसी केल्यानंतर सुद्धा ओवाळणी मिळत आहे आणि केवायसी केली नसेल तरी सुद्धा तुम्हाला जी ओवाळणी आहे ऑक्टोबर महिन्याची ती आता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे। याचा संबंधित जो GR आहे तो सुद्धा आलेला आहे। GR बघितला नसेल तर लवकरात लवकर तो GR बघून घ्या। तुम्ही केवायसी केली असेल आणि तुम्ही पात्र ठरला असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे आता टेन्शन घेण्याची गरज नाही।